मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता अतिशय चांगली बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. काय ती बातमी आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही गुड न्यूज लाभार्थी महिलांकरिता आलेली आहे. पूर्ण माहिती समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर पहा काय माहिती आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांची मकर संक्रांत गोड होणार आहे. अशा हालचाली जोरात सुरू झाल्या आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेली एकमेव योजना आहे. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बळ गरीब घटकातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबी आणि सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांची तीळ संक्रांत गोड होणार आहे. आता कशा प्रकारे गोड होणार आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब फॉलो केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवर नेहमी तुम्हाला मिळत असते. पुढेही तुम्हाला ही माहिती मिळत राहावी याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांची तीळ संक्रांत कशी गोड करता येईल याविषयी हालचाली सुरू झालेल्या आहे आणि महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे त्यांच्याकरिता ही खूप लोकप्रिय ठरलेली एकमेव योजना आहे. कारण की राज्य सरकारने आर्थिक दुर्बळ गरीब घटकातील मध्यमवर्गीय वर्गातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम बनविणे आणि स्वावलंबी महिलांना करणे या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल गरीब घटकातील बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त गरीब महिलांना या योजनेचा लाभ होत आहे. राज्य सरकारकडून अगदी प्रामाणिकपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा सन्मान निधी लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केला जात आहे. तर पहा राज्य सरकार ही योजना अगदी प्रामाणिकपणे चालवित आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा सन्मान निधी महिलेच्याच बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. तर पुढे पहा नोव्हेंबर 2025 पर्यंतचा लाभ योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. तर पहा योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे नोव्हेंबर 2025 पर्यंतचा लाभ लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेमार्फत जमा करण्यात आलेला आहे म्हणजेच महिलांना मिळालेला आहे. आणि आता डिसेंबर महिना पूर्ण संपलेला आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची प्रतीक्षा योजनेच्या लाभार्थी महिला करीत आहे. तर पहा नोव्हेंबर महिन्यापर्यंत योजनेच्या लाभार्थी महिलांना लाभ मिळालेला आहे आणि आता डिसेंबर महिना संपलेला आहे आणि म्हणून योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला कधी मिळेल याची प्रतीक्षा महिला करीत आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, फॉलो केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर तुमच्याकरिता उपलब्ध असते. यापुढेही तुम्हाला येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब फॉलो करून ठेवा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचत राहावी याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा. तर पुढे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता सोबतच जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा देण्याची राज्य सरकारची तयारी आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांची मकर संक्रांत गोड होणार आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये एकत्रित योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पहा योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा महिना असे 2 हप्ते मिळून 3000 रुपये एकत्रित लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना 3000 रुपये जमा होणार आहे. तर अशा प्रकारे योजनेच्या लाभार्थी महिलांचे मकर संक्रांत गोड होणार आहे आणि याची तयारी पूर्ण राज्य सरकारने केलेली आहे. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. लवकरच याविषयीची घोषणा करण्यात येईल आणि ही घोषणा झाल्यानंतर लगेच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्याचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. तर पहा 1-2 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आणि तशी घोषणा सुद्धा करण्यात येईल राज्य सरकारकडून
आणि घोषणा झाल्या लगेच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती आलेली आहे. आज महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे आपल्या ट्विटर माध्यमातून माहिती जाहीर करतील असे वर्तविल्या जात आहे. तर 1-2 दिवसांमध्ये योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होऊन जातील अशी माहिती आलेली आहे. आणि आज महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून आपल्या ट्विटरच्या माध्यमातून तशी माहिती जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. आणि ही नवीन अपडेट आल्यानंतर लगेच तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. योजनेविषयी येणारी नवीन अपडेट तुम्हाला लगेच मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.